बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादीच्या मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासोबत आता थोड्याच वेळात अजित पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बैठक होतीये। बैठकीत मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे। पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त या चर्चेत सहभागी होतील। राष्ट्रवादीतील मुस्लिम शिष्टमंडळ आता सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। या शिष्टमंडळामध्ये नवाब मलिक, अबू आझमी, वारिस पठाण, जलालउद्दीन तसंच भायखळ्याचे आमदार मनोज जामसुदकर यांचा समावेश आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या प्रकरणी? कोण कोण त्या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि या बैठकीला किती वाजता सुरुवात होईल? नक्कीच लागली। अगदी थोड्या वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळत आहे। एकंदर मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या विषयावरती ही बैठक पार पडत आहे, ज्यामध्ये मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ देखील उपस्थित झालेलं आहे। अगदी नवाब मलिक असतील, अबू आझमी असतील, सना मलिक असतील, वारिस पठाण असतील, जिशान सिद्दीकी असतील, असे अनेक नेते मंडळी इथं आपल्याला आलेले पाहायला मिळतात। एकंदरीत बैठकीला सुरुवात झालेली आहे। मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांचा विषय जो मागील अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये आहे, याचं कारण म्हणजे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा विषय उचलून धरलेला आहे। त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन कारवाईची मागणी केलेली आहे। त्यामुळे मशिदीवरील भोंग्यांचा विषय हा सध्या संवेदनशील विषय म्हणून हाताळला जात आहे। एकंदर भोंग्याचा आवाज हा किती डिसेबल असावा, भोंग्याच्या एकंदर ती वेळ आहे ती कालमर्यादा कशी असावी, या संपूर्ण जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर सध्या चर्चा होणार आहे। एकंदर संपूर्ण गोष्टीमध्ये काही उलगडत आहे देखील पाहण्यात मदत राहणार आहे। मात्र ही बैठक सध्या सुरू झालेली पाहायला मिळत आहे। स्वतः अजित पवार या बैठकीमध्ये उपस्थित आलेले आहेत आणि एकंदर या बैठकीत सध्या चर्चा होत आहे आणि हा विषय थोडासा संवेदनशील असल्या कारणाने कुठेतरी या संपूर्ण गोष्टीवरती काहीसा विचारपूर्वक या गोष्टी सध्या हाताळलेल्या पाहायला मिळत आहेत। लागवी निश्चित भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।